मांगे, अगर आपकी मांगे पूरी होती है तो डीआरएम साहब अच्छे, अगर वो छत्रपति शिवाजी महाराज के मूर्ति यहाँ पे प्रतिमा स्थापित करते तो अच्छे। आपने एक मुलाकात में उनको जो है जज कर लिया कि वो अच्छे। जिस तरह आप बता रहे कि आपने आपकी इस मांगों को लेकर रेलवे बोर्ड तक के पहुंचे, आपने जो है जीएम सर तक के उनको तो तक के जो है इसकी सूचना दी, लेकिन यहाँ पर भुसावल डिवीजन में, भुसावल डीआरएम ऑफिस में अभी तक के छत्रपति शिवाजी महाराज का जो है वो प्रतिमा यहाँ पर क्यों नहीं बनाई गई? आपने ये सवाल जो है इन अधिकारियों से पूछा क्या? अच्छा सर, अभी बताइए, आप रेल कामगार सेना की ओर से यहाँ पे आंदोलन कर रहे हैं, रेलवे एम्प्लॉयज़ के हित के लिए आप यहाँ पर खड़े, उनके हक के लिए खड़े, तो आपकी मांगे क्या है? आप क्या बोलना चाहते हैं? अभी जो नए डीआरएम पुनीत अग्रवाल काफ़ी आते से बिजी हो गए, हम समझ से, हाँ, कोई अधिकारी जो है टाइम देने को राजी नहीं है, और आपके जैसे एम्प्लॉय जो है रोड पे उतर रहे हैं, रेलवे एम्प्लॉय जो है रोड पे उतर रहे हैं और उनसे उनकी मांगों के लिए उनसे भीख मांग रहे हैं, ऐसा नजर आ रहा है। आपकी मांगे क्या है? रेल कामगार सेना क्या मांगों को लेकर यहाँ पर आंदोलन करने को खड़ी है? सर्वप्रथम आमची पहिली मागणी आहे, हिंदुस्थानचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या डीआरएम ऑफिसच्या मेन गेटवर लावायचा आहे, ज्या ठिकाणी स्वागत कक्ष आहे। जीएम ऑफिस मध्ये सर आप ये मांग कब से रखे हुए? आपकी मांग आज से नहीं, छत्रपति शिवाजी महाराज का पुतला है, हम समझते तकरीबन आज से 15 साल पहले यहाँ पे लग जाना चाहिए था, लेकिन हम समझते आप हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा के लिए लड़ते हुए नजर आ रहे। यानी आपकी एक मांग जो भारत देश के नहीं, पूरे महाराष्ट्र के, पूरे वर्ल्ड में जाने पहचाने जाते हैं, ऐसी प्रतिमा, ऐसे जो है छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति यहाँ के अधिकारी लगा नहीं रहे, यानी ऐसा लगता है कि इसमें कोई भेदभाव चल रहा है। सर आपकी सारी बात सही है, आपने जिस तरह कहा कि आज़ादी की लड़ाई के लिए जो है भारत देश के सभी लोगों ने जो लड़ाई लड़ी और उनको उस वक्त जो है अंग्रेजों ने जो है प्रताड़ित किया, उनको परेशान किया, तो आपका ये बोलना है अभी आपकी लड़ाई रेल प्रशासन से, तो आपको लगता है उस वक्त में वो अंग्रेजों ने हिंदुस्तानी परेशान किया था, तो ये अभी जो अधिकारी ये भी उसी अंग्रेजों की नीति पे चल रहे? सर आपका बोलना आपका। सर वैसे यहाँ पे डीआरएम ऑफिस में कई लोग हैं, कई सालों से एक ही सीट पे बैठे हुए और प्रशासन जो है उन्हें हिला नहीं रही। नमस्कार, आदाब, सीबीएन न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों मैं आपका मजय शेख। दोस्तों आज हम भुसावल मंडल के डीआरएम ऑफिस में पहुंचे और आप देख सकते हैं हमारे पीछे आपको एक आंदोलनकारी जो लोग यहाँ पर नजर आ रहे होंगे, और ये आंदोलन करने की इनकी वजह क्या है और ये आंदोलन जो है, इनके आंदोलन में मांगे क्या है, हम जानना चाहेंगे। सर सबसे पहले आपका नाम बताइए। मेरा नाम ललित कुमार मुथा, रेल कामगार सेना भुसावल डिवीजन का अध्यक्ष हूँ। और मराठीत बोलतो ना? बोला ना, मराठीत बोला। अच्छा आप ये बोलिए, मैं हिंदी में बोलूँगा, आप मराठी में बोलें। आपकी मांगे क्या है, किस तरह का आंदोलन चल रहा है आपका? दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष, शिवसेनेचे माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस आदरणीय दिवाकरजी देव, कार्याध्यक्ष आदरणीय संजयजी जोशी, संयुक्त सरचिटणीस आदरणीय नरेशभाई बुरगाटे आणि खजिनदार स्वप्नीलभाई जेमसे यांच्या मुंबई येथील हेडक्वार्टरचे पदाधिकारी यांच्या आदेशानुसार रेल कामगार सेना भुसावल डिव्हिजनचे सर्व पदाधिकारी, सर्व शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दरवर्षाप्रमाणे 9 ऑगस्ट जागतिक क्रांती दिनानिमित्त आम्ही आंदोलन करत असतो। सुदैवाने 9 ऑगस्ट होती ना, संपूर्ण जगामध्ये जागतिक ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि आम्ही त्याच दिवसाचं औचित्य साधून 9 ऑगस्टला आम्ही दरवर्षी आंदोलन करतो। जसं इंग्रजांकडून अन्याय अत्याचार होत होते, त्याचप्रमाणे ह्या रेल्वेमध्ये बरेच असे मग्रूर अधिकारी आहेत की त्यांच्यामुळे कामगारांवरती अन्याय अत्याचार होतो, हुकुमशाही लादली जाते, परंतु आमचा हा रेल्वे कामगार आहे हाँ फार मृदु स्वभावाचा है। सर आपकी सारी बात सही है, आपने जिस तरह कहा कि आज़ादी की लड़ाई के लिए जो है भारत देश के सभी लोगों ने जो लड़ाई लड़ी और उनको उस वक्त जो है अंग्रेजों ने जो है प्रताड़ित किया, उनको परेशान किया, तो आपका ये बोलना है अभी आपकी लड़ाई रेल प्रशासन से, तो आपको लगता है उस वक्त में वो अंग्रेजों ने हिंदुस्तानी परेशान किया था, तो ये अभी जो अधिकारी ये भी उसी अंग्रेजों की नीति पे चल रहे? सर आपका बोलना आपका। सब अधिकाऱ्यांनी, सर्व अधिकाऱ्यांनी बोलू शकत, परंतु काही काही अधिकारी आहेत हे खरंच अन्याय अत्याचार करतात। काही काही अधिकाऱ्यांचं काम इतकं चांगलं आहे की
त्यांना लोक परमेश्वराप्रमाणे मानतात. अच्छा सर, अभी बताइए, आप रेल कामगार सेना की ओर से यहाँ पे आंदोलन कर रहे हैं, रेलवे एम्प्लॉयज़ के हित के लिए आप यहाँ पर खड़े, उनके हक के लिए खड़े, तो आपकी मांगे क्या है, आप क्या बोलना चाहते हैं? अभी जो नए डीआरएम पुनीत अग्रवाल काफ़ी आते से बिजी हो गए, हम समझ से, हाँ, कोई अधिकारी जो है टाइम देने को राजी नहीं, और आपके जैसे एम्प्लॉय जो है रोड पे उतर रहे हैं, रेलवे एम्प्लॉय जो है रोड पे उतर रहे हैं और उनसे उनकी मांगों के लिए उनसे भीख मांग रहे हैं, ऐसा नजर आ रहा है। आपकी मांगे क्या है? रेल कामगार सेना क्या मांगों को लेकर यहाँ पर आंदोलन करने को खड़ी है? सर्वप्रथम आमची पहिली मागणी आहे, हिंदुस्थानचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या डीआरएम ऑफिसच्या मेन गेटवर लावायचा आहे. ज्या ठिकाणी स्वागत कक्ष आहे, जीएम ऑफिसमध्ये सर आप ये मांग कब से रखे हुए? आपकी मांग आज से नहीं, छत्रपति शिवाजी महाराज का पुतला है, हम समझते तकरीबन आज से 15 साल पहले यहाँ पे लग जाना चाहिए था, लेकिन हम समझते आप हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा के लिए लड़ते हुए नजर आ रहे। यानी आपकी एक मांग जो भारत देश के नहीं पूरे महाराष्ट्र के पूरे वर्ल्ड में जाने पहचाने जाते ऐसी प्रतिमा, ऐसे जो है छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति यहाँ के अधिकारी लगा नहीं रहे, यानी ऐसा लगता है कि इसमें कोई भेदभाव चल रहा है। मी तर हेच म्हणेल की बा जसं मुंबईला जीएम ऑफिस आहे, जीएम ऑफिसच्या एंट्रन्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे, आणि मग जर जीएम ऑफिसमध्ये पुतळा लागू शकतो तर भुसावळमध्ये का नाही? तर या ठिकाणी हे जे डीआरएम येतात 2 वर्ष, उठ चंदा वही धंदा, 2 वर्ष येतात आणि 2 वर्ष नोकरी करून इथून चालले जातात. प्रत्येक डीआरएमला आम्ही सांगतो की आमची आग्रही मागणी आहे, ते म्हणता आम्ही विचारतो, मुंबईला सांगतो, दिल्लीला सांगतो, असं करत करत त्यांचे 2 वर्ष निघून जातात. परंतु आमची आग्रही मागणी आहे, आता ही जे छत्रपतींचा पुतळा लावायची, आम्ही या डीआरएम साहेब नवीन आले, फार चांगले आहेत, आणि आदरणीय आपले हिंदुस्थानचे रोड मंत्री, आपकी मुलाकात हुई डीआरएम साहब से? हिंदुस्थानचे रोड मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचे फार जवळचे संबंध त्यांच्याशी आहेत. त्यांचा एक फोटोसुद्धा माझ्याजवळ, ते यायच्या पहिलेच आलेला होता. डीआरएम साहेब फार चांगली व्यक्ती आहे, आम्ही त्यांना कालच भेटलो. रेल कामगार सेनेतर्फे त्यांचं आमच्या परंपरेप्रमाणे वगविशाल गुलदस्ता देऊन आमच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांचं स्वागत केलं. सर अगर आपकी मांगे पूरी होती है तो डीआरएम साहब अच्छे, अगर वो छत्रपति शिवाजी महाराज के मूर्ति यहाँ पे प्रतिमा स्थापित करते तो अच्छे, आपने एक मुलाकात में उनको जो है जज कर लिया कि वो अच्छे। जिस सर आप बता रहे कि आपने आपकी इस मांगों को लेकर रेलवे बोर्ड तक के पहुंचे, आपने जो है जीएम सर तक के उनको तो तक के जो है इसकी सूचना दी, लेकिन यहाँ पर भुसावल डिवीजन में भुसावल डीआरएम ऑफिस में अभी तक के छत्रपति शिवाजी महाराज का जो है वो प्रतिमा यहाँ पर क्यों नहीं बनाई गई? आपने ये सवाल जो है इन अधिकारियों से पूछा क्या? नाही, काल जे आम्ही त्यांचं स्वागत केलं, काल फक्त स्वागतचा दिवस होता आणि फक्त वर्बली ओळख परिचय झाला, कुठे ड्युटी करतात, कोणत्या पोस्टवर आहेत, रेल कामगार सेना काय आहे काय नाही, फक्त या विषयावरती चर्चा झाली. तसं रेल्वे कर्मचाऱ्याचं आहे, त्याचे काम दुसऱ्या युनियनकडे नाही झाले. मग तो पाहतो की बा एक ही आपली महाराष्ट्रीयन संघटना आहे आणि सर्व आपल्याच जीवाभावाचे पदाधिकारी कार्यकर्ते रेल कामगार सेनेत आहे, म्हणून ते आपल्याकडे फार आशेने येतात. म्हणून त्यांना म्हटलं की बा रेल कामगार सेनेची स्थापना या विषयावरून झालेली आहे. हाँ बिल्कुल, आप देख सकते हैं रेल कामगार सेना जो है रेलवे एम्प्लॉयज़ के हित में काम करती है, लेकिन रेल कामगार सेना काफ़ी सालों से जो है छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के लिए डीआरएम ऑफिस में जो है जगह मांग रही है। आप देख सकते हैं यहाँ पर रेल कामगार सेना की ओर से आंदोलन चल रहा है, और इस आंदोलन में रेल कामगार सेना की क्या क्या मांगे हम उनसे पूछना चाहेंगे। क्या बोलेंगे सर, क्या मांगे आपकी? जसं मी आपल्याला सांगितलं की बा छत्रपति शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवा, आपका सबसे बड़ा मुद्दा है। हाँ हो, क्योंकि उनके भरोसे पे हमारे संगठन चल रहा है. हाँ, दूसरा मुद्दा है MSC योजनामध्ये त्रुटी आणि भ्रष्टाचार आहे. हाँ, नंतर सर भ्रष्टाचार तो पूरे डिवीजन में सर, ये तो हम खुद देख रहे हैं. नाही, मी सांगेल तुम्हाला त्याबद्दल बी. आणि आमचा तिसरा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हिंदुस्थानच्या तरुण पिढी, तरुण कामगारांचा मुद्दा की आम्हाला OPS पाहिजे, NPS नको. फार महत्त्वाचा मुद्दा आहे पूर्ण हिंदुस्थानच्या तरुण कामगारांचा. नंतर त्याचप्रमाणे लार्जेस्ट स्कीम प्रत्येक क्षेत्रात जी बंद पडली आहे ती लागू व्हायला पाहिजे. कामगार फार मोठ्या आशेने बजेटमध्ये बघतो की बा रेल्वे मंत्री
हा मुद्दा डिक्लेअर करतील किंवा परत लार्जेस्ट स्कीम टर्म्स अँड कंडिशनवर चालू होईल. आमचा तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतर बऱ्याच कर्मचारी पदाधिकारी किंवा अधिकारी बऱ्याच वर्षापासून एकाच पोस्टवर आहेत. त्यांना पिरियडिकल पोस्ट पण त्यांना अल्टरनेट ट्रांसफर करायला पाहिजे. सर वैसे यहाँ पे डीआरएम ऑफिस में कई लोग हैं, कई सालों से एक ही सीट पे बैठे हुए और प्रशासन जो है उन्हें हिला नहीं रही. आमची तीच मागणी आहे. प्रशासनाला तेच म्हणणे की बा प्रत्येक व्यक्ती सुपर आहे, चांगलं काम करतो म्हणून प्रत्येकाला चान्स द्या. त्यांच्या डिमांड बदली व्हायला पाहिजे. नंतर आपला अजून आहे हा नाही आपल्या बऱ्याच ठिकाणी कामगारांच्या ठिकाणी जे आरो वॉटर असतं ते आरो वॉटर बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नाही आहे. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. तर त्याच्यामुळे कामगारांच्या जीवाला धोकापन्न होऊ शकतो, डायरिया होऊ शकतो किंवा अलग अलग प्रकारची रोगराई होऊ शकते किंवा मग कामगाराला पैसे विकत देऊन पाण्याची बॉटल घ्यावं लागते. जर लाखो करोडो रुपये भारतीय सरकार प्रत्येक डिपार्टमेंटला देत आहे फंड म्हणून, तर मग त्यांनी या कामगारांच्या चांगल्या सुविधेसाठी ही त्यांनी मांगनी आमची पूर्ण करायला पाहिजे. सर हम ये बोलना चाहेंगे यहाँ पर कॉन्ट्रैक्टर की ओर से भी जो है मजदूरों का शोषण किया जाता है, जिसमें जो कॉन्ट्रैक्टर आपके ही रेलवे एम्प्लॉयज को भी लेके काम करते हैं और उनके जो है प्राइवेट जो है मजदूर वो भी काम करते हैं, लेकिन दोनों ही तरफ जो है शोषण करते हुए नजर आता है. उसमें आपने कुछ आवाज़ उठाई, उसको लेकर कोई मांगी आपकी? हाँ, उसके लिए भी हमने आवाज़ उठाई है की उनका जो त्यांचा जे डेली वेजेस पगार आहे त्यांना तो पगार द्यायलाच पाहिजे आणि त्यांचे जे कामाचे तास आहेत ते कामाचे निर्धारित पाहिजे. जसं आपलं वंदनीय बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादाने जी घटना लिहिली गेलेली आहे आणि त्या घटनामध्ये त्यांनी कामगारांसाठी नियमाचं प्रलोभन केलेलं आहे. तर ते नियमाप्रमाणे ठेकेदार म्हणा किंवा रेल्वे अधिकारी म्हणा, सुपरवायझर म्हणा यांनी त्या प्रकारे काम घ्यायला पाहिजे. आणि जर काम होत नसेल, ठेकेदारांचे कामगार किंवा रेल्वेचे कामगार जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना अधिकाऱ्याच्या माध्यमातून उचित न्याय देण्याचा प्रयत्न करू 100%. आणि नंतर आहेत स्टेशनरी आणि मूलभूत सामग्री हे भेटते पण पूर्ण प्रमाणात भेटत नाही. आणि एक आहे जो कार्डपास मिळतो अपडाऊनवाल्यांना तो फक्त अकाउंटवाल्यांनी मिळतो. बाकी इतर डिपार्टमेंटला रेल्वेने कार्डपास इश्यू केले होते, परत घेऊन घेतले. आता इतक्या आपल्याकडे डिपार्टमेंट आहेत, सगळ्या डिपार्टमेंटला कर्मचारी अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नंतर चाळीसगाव, पाचोरा इथून अपडाऊन करतात. तर त्यांना सुद्धा ते या पाचची सुविधा त्यांनी द्यायला पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा आहे, रेल्वे हॉस्पिटलमध्ये ज्या गोळ्या देतात ना त्या गोळ्या तो काय करतो, देणारा सकाळ दुपार संध्याकाळ अशी टाकून देतो खिडकीतून, सकाळ संध्याकाळ दुपार. अरे जे रिटायर्ड कर्मचारी आहे, जे थम्सअप कर्मचारी आहे त्यांना काय समजेल हो. म्हणून आमची डिमांड आहे की त्या गोळ्याच्या पाकिटच्या मागे सकाळ दुपार संध्याकाळ जे मेडिकलवर भेटतं त्याप्रमाणे त्यांनी ते लेबल लावून द्यावं. आणि दुसरं, या भुसावळ डिव्हिजनच्या दवाखान्यामध्ये पूर्ण डिव्हिजनचे कर्मचारी येतात आणि इथं आल्यावर समजतं हड्ड्यावाला डॉक्टर सुट्टीवर आहे, डोळ्यावाला नाईट करून गेला, नंतर दातवाला येणारच नाही. मग तो कर्मचारी रिटायर म्हणा किंवा ड्युटीवाला म्हणा तो बाहेरगावून येतो, मग त्याचा फायदा काय. मी आता मागच्या हप्त्यात पुण्याला गेलो होतो, तिथं मी केस पेपर काढला तर तिथं त्यांनी इतकं मस्त बोर्ड लावलेला आहे की बुवा आज कोणता डॉक्टर कोणत्या नंबरला है आणि कोणता डॉक्टर उपलब्ध है. यानी आपका ये बोलना है कि भुसावल मंडल के रेलवे हॉस्पिटल में किसी भी तरह की डिसिप्लिन नहीं है, डॉक्टर जो है अपनी मनमानी कर रहे हैं? नहीं, मनमानी डॉक्टर नहीं कर रहे, डॉक्टर उनका काम बराबर कर रहे. फिर कौन है, कौन जिम्मेदार है इसका? इसके लिए जिम्मेदार ॲडमिनिस्ट्रेशन है. क्यों का बरं की बुवा ज्याप्रमाणे पुण्याला पण CMS आहेत ते CMS इथूनच गेले भुसावळहून, संजय कुमार. मी त्यांना भेटलो आणि तिथला जो डॉक्टरांची जी पोझिशन आहे ती तिथे असते, ती इथं लावायला काही हरकत नाही आहे. जर प्रशासनाकडे पैसे नसतील तर रेल कामगार सेना स्वखर्चाने त्यांना बोर्ड बनवून. बिल्कुल सर, हम बीच में भी जब पहुंचे थे रेलवे हॉस्पिटल में, वहाँ पर भी पेशेंटों की काफ़ी समस्याएं थी, साफ सफाई को लेकर और मेडिसिन को लेकर. सर हाँ, ये लोग है ना डॉक्टर साहब, इनकी ड्यूटी 8 बजे से है और ये 10 बजे के बाद में आते हैं और उसके बाद में लोग OPD में जाते हैं.
मतलब ये लोग बहुत ही लेट होते जाते हैं और उसके कारण पेशेंट को भी परेशानी होती है और 1 बजे इनका कंप्यूटर भी बंद हो जाता है। सर वही तो बोल रहा हूँ मैं कि डॉक्टर अपनी मनमानी कर रहे हैं, वहाँ पे बायोमेट्रिक जो है थंब होता है, तो क्या उनपे कोई जिम्मेदार व्यक्ति नहीं, उस पर कोई नजर नहीं रखता उन डॉक्टरों पे? इनका भी बायोमेट्रिक होना मांगता है 8 बजे। बायोमेट्रिक है ना सर वहाँ पे? नहीं है, बायोमेट्रिक नहीं है इनका, डॉक्टर लोगों का वहाँ बायोमेट्रिक होना चाहिए और ये डॉक्टरों की ड्यूटी 8 बजे की, 8 बजे परफेक्ट आ जाना मांगता है। ये लोग 10 बजे आते घर से। यानी वहाँ पर पेशेंट डॉक्टर का इंतजार पेशेंट करते हैं। हाँ, यानी वो परेशान होते हैं, उसके बाद भी जो है 8 डॉक्टर। बजे से आके बिल्कुल आप देख सकते हैं काफी बड़े बड़े मुद्दों को लेकर रेल कामगार सेना हमेशा आवाज उठाती रहती है और यहाँ पर जो है मुद्दा काफी गर्म है। हाँ, यहाँ पर जो है आप देख सकते हैं जो भूषण मंडल के डीआरएम पुनीत अग्रवाल नए हैं और उनकी कान पे इन्होंने उनकी सारी बातें डाली। क्या बोलेंगे सर? अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, 2 रेल्वे कर्मचारी आपल्या आयुष्याचं 35-40 वर्ष नोकरी करतो, नोकरी केल्यावरती शेवटच्या दिवशी तो रिटायरमेंट होतो। या डीआरएम ऑफिस मध्ये सन्मान चिन्ह, पीपीओची ऑर्डर आणि काही गुलदस्ता वगैरे हे दिलं जातं। तर इथले जे डीआरएम होते इति पांडे मॅडम, त्यांना 40 मिनिटं वेळ नव्हता, फक्त 41 लोक रिटायर होते जून मध्ये, त्यांना 41 मिनिटं वेळ नव्हता की बा जी व्यक्ती 40 वर्ष नोकरी करून त्याला सुख समाजने घरी रवाना करायचं, फक्त पहिल्या माणसाला मेमो हे दिलं, मेमोरंडम म्हणते स्मृतिचिन्ह आणि लगेच चालली गेली कुठं? आपल्या ऑफिसमध्ये। का गेले बाई? तुम्हाला वाटत नाही थोडंफार की जी व्यक्ती 40-41 परिवार त्या ठिकाणी आलेले आहे तर त्यांना सुख समाधान रवाना करा। तसंच आपल्या शेडमध्ये जे वरिष्ठ अधिकारी असतात, सिनियर डी म्हणा, CWM म्हणा, CMS म्हणा, सिनियर DN म्हणा, येणे आहो कोणी पण, तर त्यांनी जोपर्यंत रिटायरमेंटचं फंक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी त्या प्रोग्रामवरून घरी जायला नाही पाहिजे। नाही तर काय करतात ते मध्ये जाऊन यांच्या जे अधिकारी आहे ना, यांच्या कॅबिनमध्ये CCTV लावायचे आता, आणि ते काय करता मध्ये ते समजायला पाहिजे। जसं रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांच्या साठी जे लावलेले CCTV तशी ते पण लावा ना। दुनियाभरचा फंड येतोय तर कानी लावत प्रशासन, ती सुद्धा डिमांड आम्ही आदरणीय DRM साहेब आणि GM साहेब यांना करणार आहोत। हम जो है रेल मिनिस्टर अश्विनी वैष्णव से बोलना चाहेंगे कि रेल कामगार सेना जो है हमेशा से इस मुद्दों को लेकर लड़ रही है। काफी सालों से जो है DRM को या GM को ये निवेदन देते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा यहाँ पर स्थापित किया जाए। A warm welcome from our AK team. I am from AK tuition classes. I am very excited to announce the special offer. Offer details: get 20% discount on your course fees. This offer is available only until from 1st May to 20 May. So don't miss out. Hurry up, sign up today and start your speaking English confidently. For a special information, there are 2 types of batches. First is online and second is offline. For more information, contact us 9764589959. I repeat 9764589959. Address: Kharka Road, Millat Nagar, behind Kifayat Masjid, Bhusawal 425201. Thank you.